गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण राजकोषीय धोरण मुद्रा अर्थशास्त्रामध्ये बीकॉम थर्ड सेमिस्टर मुद्रा अर्थशास्त्रामध्ये राजकोषीय धोरण, त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं. राजकोषीय धोरण म्हणजे काय, त्या राजकोषीय धोरणावर आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः राजकोषीय धोरणाची नीती किंवा राजकोषीय धोरण आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जी मंदी आपण पाहिली 1929ला जागतिक महामंदीने जगातील बहुतेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था संपूर्ण ढासळली होती. आणि त्या 1929च्या महामंदीमध्ये सरकारच्या निर्हस्तक्षेपाच्या धोरणाची निरुपयोगिता आणि मौद्रिक नीतीच्या मर्यादा त्यामध्ये स्पष्ट दिसून आल्या. त्यामध्ये मूल्यस्तर कमी होत गेलं, पैशाचं किंवा रुपयाचा स्तर किंवा मूल्यस्तर हा कमी होत गेला. उत्पादन त्या महामंदीमुळे कमी झाले, कारखाने बंद पडू लागले, बेकारी वाढू लागली, व्यापार मोठ्या प्रमाणात मंदावला, व्यापारी शेष जो जमा राशी आहे व्यापारी शेष हा कमी झाला. त्यानंतर त्यावर व्यापारी शेषामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली. त्यामुळे सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीची परिस्थिती मोठ्या प्रमाणात त्यावेळेस देशात निर्माण झाली. या परिस्थितीचा प्रतिकार करून देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी, देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी पारंपरिक मौद्रिक नीती आणि अंदाजपत्रकीय नीती अपुरी आणि कार्यक्षम ठरू लागली. या महामंदीमुळे निर्माण झालेली अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती सावरण्यासाठी 1936 मध्ये लॉर्ड जे एम केन्स यांनी जनरल थिअरी या ग्रंथामध्ये सरकारने आपले अंदाजपत्रकीय व्यवहार कौशल्याने पार पाडले पाहिजे आणि कौशल्यपूर्वक अंदाजपत्रकीय व्यवहार जर पार पाडले तर तेजी आणि मंदी यावर नियंत्रण ठेवून प्रत्येक देशामध्ये आर्थिक स्थिरता, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी निर्माण होऊ शकते किंवा निर्माण करता येऊ शकते व आर्थिक विकासाचा वेग वाढून बेकारीची अवस्था नष्ट करता येते, असा विचार त्यांनी 1936 साली प्रकट केला. तेव्हापासून सरकारच्या अंदाजपत्रकीय व्यवहारांना जी नवीन दिशा मिळाली, त्या नवीन दिशेच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने राजकोषीय धोरण, राजकोषीय नीती हे नाव मिळाले. राजकोषीय नीती शासनाला, एखाद्या देशातील शासनाला आपले आर्थिक उद्दिष्टे तडीस नेण्यासाठी आवश्यक ती शासकीय उत्पन्नाची आणि खर्चाची पातळी गाठता यावी म्हणून उपलब्ध साधनांचा योग्य वापर करण्याचे सरकारी धोरण, अशा धोरणाची साधारणतः जे काही प्रमुख उद्देश आहे ते उद्देश खालीलप्रमाणे आपण सांगू शकतोय की एखाद्या देशाचा पूर्ण रोजगार निर्माण करण्यासाठी किंवा त्या देशामध्ये जलद आर्थिक विकास निर्माण करण्यासाठी साधन सामुग्रीचा पर्याप्त प्रमाणात वापर करून देशाची राजकोषीय नीती किंवा राजकोषीय धोरण हे सुदृढ करता येते. एखाद्या देशामध्ये उत्पन्न व संपत्ती, त्या समस्येचं वाटप, उत्पन्नाचं वितरण, उत्पन्नाचं वितरण, सामग्रीचं वितरण, वेगवेगळ्या समस्यांची वाटप करणे, देशामध्ये आर्थिक स्थिरता किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी निर्माण करणे, विदेशी चलन विनिमयाद्वारे सापेक्ष स्थिरता निर्माण करणे, अशा प्रकारची सुद्धा उद्दिष्टे आपल्याला या राजकोषीय धोरणात अभ्यास करायची आहे. आता राजकोषीय धोरणाची संकल्पना लॉर्ड केन्स यांनी जी सांगितली ती जुनी असली तरी राजकोषीय धोरणाचा खरा विकास
20व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेला आपल्याला दिसून येतो संबंध देशामध्ये. सरकारचे कर विषयक धोरण, खर्च विषयक धोरण, कर्ज विषयक धोरण अशा संबंधित धोरणाचा अभ्यास या राजकोषीय धोरणामध्ये आपल्याला करायला मिळते. तर या संदर्भात जसं आपण मी 1929च्या महामंदीचं उदाहरण दिलं, देशामध्ये भारत देशामध्ये अनेक प्रकारचे उच्च अवचन झाले, अनेक प्रकारची इकॉनॉमिक क्रायसिस आपल्या देशामध्ये दिसून आले. जेव्हा पाकिस्तान चीन सोबत भारताचं युद्ध झालं त्या काळात सुद्धा देशामध्ये मंदीचा काळ, आणीबाणीचा काळ आपल्या देशाने बघितला. त्यानंतर 1991 नंतर जी महामंदीची लाट आली देशामध्ये, 2008 मध्ये महामंदीची लाट आली, 2011 मध्ये लाट आली आणि आता कोविड-19च्या काळामध्ये अत्यंत डीप डिफ्लेशनची परिस्थिती, महामंदीची स्थिती देशामध्ये निर्माण झाली. या महामंदीतून देशामध्ये आता प्रत्येक भारत सरकारला फार मोठं आव्हान आहे या महामंदीतून पुढे सावरण्यासाठी. कारण महामंदीच्या काळामध्ये देशाचा GDP आपण पाहतो 23.9% जो मायनसने कमी आला आणि देशातील भांडवलाचा तुटवडा, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. ते बँक असो, इन्शुरन्स असो, कृषी असो, एज्युकेशन असो की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये बेरोजगारीची फार मोठी परिस्थिती देशामध्ये, तीव्र बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झाली. वस्तू व सेवांच्या मोठ्या प्रमाणात जी मागणीचा पुरवठा कमी पडू लागला, मोठ्या प्रमाणात मागणी मोठ्या प्रमाणात कमी पडू लागली आणि देशामध्ये वित्तीय अवस्था ढासळली. तर या ढासळणाऱ्या वित्तीय स्थितीला सावरण्यासाठी राजकोषीय धोरण केंद्र सरकारद्वारे आणि रिझर्व्ह बँकद्वारे हे राजकोषीय धोरण ठरवण्यात येतं. देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणे, पूर्ण रोजगारीची अवस्था निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती, आर्थिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची गती, आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी जे धोरण शासनाद्वारे देशामध्ये आखले जाते व अंमलात आणले जाते त्याला मात्र राजकोषीय धोरण असे म्हटले जाते. त्या प्रक्रियेला फिस्कल पॉलिसी असे म्हटलं जातं. तर सरकारने सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज, सरकारचे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज या 3 विषयी जे धोरण असते त्या संपूर्ण धोरणाच्या प्रक्रियेला राजकोषीय धोरण किंवा राजकोषीय नीती असे संबोधले जाते. या संदर्भात प्रोफेसर किन्स म्हणतात की राजकोषीय धोरण म्हणजे असं धोरण, अशा प्रकारचं धोरण की ज्यामध्ये सार्वजनिक आय व्ययाचा उपयोग एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये संतुलन निर्माण करणारा जो घटक म्हणून ओळखला जातो त्याला राजकोषीय नीती, राजकोषीय धोरण संबोधले जाते. पुन्हा आपण एक व्याख्या बघू. राजकोषीय धोरण म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्न या बाबतीत सरकारने आखलेला असा एक निश्चित कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय खर्च आणि रोजगार या संपूर्ण इच्छित परिणामाला घडवून येणारी प्रक्रिया म्हणजे राजकोषीय धोरण असं संबोधलं जातं. तर फिस्कल पॉलिसी, बाय फिस्कल पॉलिसी वी मीन अ पॉलिसी दॅट uses public finance as a balancing factors in the development of the economy. अशा प्रकारची फिस्कल पॉलिसीचा अर्थ, फिस्कल पॉलिसीची संकल्पना आपण समजून घेऊ. अशा प्रकारे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न अशा विभिन्न क्रियेद्वारे देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करता येतं, रोजगार निर्माण करता येतं, जलद विकास घडवून आणणाऱ्या संपूर्ण धोरणाला राजकोषीय धोरण असं संबोधलं जातं. शासनाला या उद्देशाचे योग्य ते मिश्रण साधण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी राजकोषीय धोरणाची साधने वापरात
आणावी लागते, जसं कर विषयक धोरण, कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे, खरेदी विक्री व्यवहार करणे अशा साधनांचा संयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करण्यासाठी राजकोषीय धोरणाचा वापर करावा लागतो. राजकोषीय धोरणाचे किंवा राजकोषीय नीतीचे मूर्त आणि सांख्यिकीय स्वरूप सरकारच्या अर्थसंकल्पात आढळून येते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये आढळून येते. कारण त्यामध्ये विभिन्न साधने व विभिन्न उद्देश याचं सापेक्ष महत्व, त्याचं महत्वाचं प्रतिबिंब त्या राजकोषीय बजेटमध्ये झालेलं असतं. एखाद्या विशिष्ट कालावधीत वार्षिक सरकारी उत्पन्नाचा जसा कराचं जीएसटी ची प्रक्रिया, सरकारी उद्योगाच्या मालाच्या विक्रीपासून होणारा जो फायदा आणि कर्ज उभारणी अशा अनेक प्रकारच्या उगम व सरकारी खर्चाचा हेतू संरक्षण, समाज कल्याण, आर्थिक विकास अशा रीतसर दर्शवणाऱ्या पत्रकाची किंवा अर्थसंकल्प यावरून एकूण आपल्याला सरकारी उत्पन्न आणि सरकारी खर्च याचा परिणाम आपल्याला समजून येते. आणि त्या दोघांची परस्पर तुलना करून अंदाजपत्रकामध्ये संतुलित आहे की नाही, म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न हे संतुलित आहे किंवा नाही याचा बोध आपल्याला राजकोषीय नीतीमधून येत असतो. संतुलित अर्थसंकल्प भारतामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, पाश्चिमात्य राष्ट्रात सुद्धा कर आकारणीला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. सरकारी उद्योगांच्या नफ्याला जास्त महत्व दिलेलं आहे. सरकारी उत्पन्न ज्या स्त्रोतांद्वारे सरकार उत्पन्न प्राप्त करते आणि ज्या उत्पन्न प्राप्त करण्यासाठी सरकार जे काही खर्च करते, अशा संतुलनाची कल्पना अशा या अंदाजपत्रकाच्या असंतुलित या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसून येते. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असणारा तुटीचा अर्थसंकल्प सुद्धा आपल्याला दिसून येतो. एखाद्या खर्चापेक्षा उत्पन्न अधिक असल्यास ते शिल्की अंदाजपत्रक सुद्धा असतं असं आपल्याला दिसून येतं. अशा विभिन्न व्याख्येनुसार आपल्याला सरकारी खर्चासाठी कोठून तरी कर्ज काढावे लागते, कर्ज उभारल्या जाऊ शकते. तर कर्ज उभारण्यासाठी जे तुटीचं अर्थकारण सुद्धा या राजकोषीय धोरणात आपल्याला अभ्यास करायचा असतो. भारतात मात्र असे मानले जात नाही. जेथे जनतेकडून कर्ज उभारणी करून सरकारने आपला खर्च भागविला तरी अर्थसंकल्प संतुलित मानला जातो. आणि अशा अर्थसंकल्प संतुलित मानण्याकरिता भारतामध्ये कर आकारणी, सरकारी उद्योगाचा नफा, जनतेकडून सरकारने केलेली कर्ज उभारणी अशा एकंदरीत सरासरी खर्चा इतकी असले तरी अर्थसंकल्प संतुलित आहे किंवा अर्थसंकल्प हा संतुलित होतो हे रिझर्व्ह बँकेला अनेक प्रकारचे तदर्थ रोखे विकून सुद्धा पूर्वसूचित शिल्की रकमेचा वापर करून सरकारने आपला खर्च भागवला तर तुटीच्या आकारणीचा वापर झाला असं आपण समजू शकतो. यामध्ये आपण अशा प्रकारे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न अशा क्रियेद्वारे देशाचा, भारताचा आर्थिक विकास किंवा आर्थिक स्थिरता किंवा पूर्ण रोजगार किंवा जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी राजकोषीय धोरणाचा वापर केला जातो. सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज अशा या तीन प्रक्रियेचा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा अत्यंत प्रभावी त्याचा परिणाम झालेला आहे. आर्थिक विकासाला उत्तेजन देण्यासाठी आपल्या देशात, भारतातील आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा उत्तेजन देण्यासाठी वापरण्यात येणारी ही जी प्रक्रिया आहे ही राजकोषीय धोरणाची प्रक्रिया दिसून येते. तसेच उत्पादनाची आपल्या देशात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालं. 1951 मध्ये जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली तर प्रत्येक अर्थसंकल्पात आपण राजकोषीय धोरणाचा अवलंब केला. तर देशामध्ये उत्पादनाची संरचना निर्माण करण्यासाठी
औद्योगिकरण देशामध्ये निर्माण करून उत्पादनाची रचना निर्माण करण्यासाठी, वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी निर्माण करण्यासाठी, एखाद्या देशाच्या जनतेमध्ये जो काही रोजगार, देशामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, शेती अशा विभिन्न वर्गामध्ये जो काही रोजगार निर्माण होतो, त्या रोजगारीमध्ये उत्पन्न आणि संपत्तीचं वितरण होतं. त्या संपत्तीचा आणि उत्पन्नाच्या वितरणाचा अभ्यास करण्यासाठी, अशा अनेक बाबीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकोषीय धोरणाचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आणि हा अशा प्रकारे देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारने ठरवलेली विकासाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राजकोषीय धोरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आता इथे आपण राजकोषीय धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण मी सांगितलेल्या व्याख्येवरून आपण स्पष्ट करूया. तर राजकोषीय धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. त्याचं राजकोषीय धोरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे तेजी व मंदी या व्यापार चक्राच्या अवस्थांवर नियंत्रण ठेवून देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणे हे मुख्य वैशिष्ट्य या राजकोषीय धोरणाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे एखाद्या अर्थव्यवस्थेत आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी, देशामध्ये असंतुलित व्यवस्था, व्यापार चक्र निर्माण झालं असेल ते व्यापार चक्र दुरुस्त करण्यासाठी, आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी देशातील सर्व प्रदेशांचा समान विकास करणे. आता आपल्या देशात जेव्हा नीती आयोग अस्तित्वात आलं तर देशातल्या प्रधानमंत्र्यांनी पहिलं ठरवलं की प्रत्येक राज्याचा दर्जा हा समान असेल, प्रत्येक राज्याला निधी हा समान देण्यात येईल. देशाचा भौगोलिक विकास, संपूर्ण भौगोलिक विकास डेव्हलप करण्यासाठी प्रत्येक राज्याला समान निधी अर्थसंकल्पातून देण्यात येईल, हे पहिलं धोरण सरकारने ठरवलं. त्या माध्यमातून म्हणजे आपल्या देशात आर्थिक स्थिरता सबळपणे निर्माण व्हावी ही एक तीव्र इच्छा सरकारने ठरवली आणि त्या दिशेने सरकारने फार मोठ्या योजना आखण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्येच अनेक स्थित्यंतर देशामध्ये आले. त्या स्थित्यंतरणामुळे जसं कोविड-19 आहे किंवा नोटबंदी आहे किंवा जीएसटी आहे, अशा जाचक ऑपरेसिव्ह टॅक्सेशन पॉलिसी सुद्धा देशात निर्माण केल्या. त्या ऑपरेसिव्ह टॅक्सेशन पॉलिसीमुळे देशात अत्यंत एक घातक, देशाच्या जनतेवर एक घातक परिणाम झाला. डिफ्लेशनची स्थिती देशामध्ये निर्माण झाली. या डिफ्लेशनच्या महामंदीच्या स्थितीतून आपल्याला सावरण्यासाठी राजकोषीय धोरणामध्ये फार मोठा बदल करावा लागत आहे किंवा करावा लागत आहे. या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. देशामध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करणे. आपल्याला हे माहिती आहे की जगातल्या 200 देशामध्ये कोणत्या देशामध्ये साधारणतः पूर्ण रोजगार राहत नाही. पण पूर्ण रोजगारीचं उद्दिष्ट ठरवून जर आपण वाटचाल केली तर देशामध्ये 10, 20, 30% आपण रोजगार निर्माण करू शकतो. म्हणजे आपल्याकडे जे उदात्त उद्दिष्ट, पूर्ण रोजगार निर्माण करण्याची जे उद्दिष्ट आहे, या उद्दिष्टाला डोळ्यासमोर ठेवून देशाने उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेती विकासाची पावलं मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. वैज्ञानिक युगामध्ये मनुष्य राहतो. या वैज्ञानिक युगामध्ये डिजिटल सिस्टीम मध्ये आपल्याला एखादी रिव्हॉल्युशन जर करायचं आहे किंवा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा ग्रोथ अँड एक्सपान्शन करायचं असेल तर देशामध्ये आर्थिक नियोजन निर्माण करण्यासाठी राजकोषीय धोरण हे सर्वात महत्वाचं असतं. आणि या राजकोषीय धोरणामुळे देशामध्ये रोजगाराची स्थिती निर्माण करून स्फीती, मुद्रास्फीती किंवा आर्थिक स्फीती निर्माण करण्याची प्रक्रिया वेगाने आपल्याला वाढवता येते. देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करून देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. देशाच्या आर्थिक विकासाचा वेग आज वर्तमान काळामध्ये कमी झालेला दिसतो. परंतु सरकार मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी करत आहे. मोठ्या प्रमाणात निधी वेगवेगळ्या डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक होत आहे. विदेशी गुंतवणुकीचा सुद्धा आपल्याला मदत मिळत आहे. तर अशा प्रक्रियेतून देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी टप्प्याटप्प्याने सरकार प्रक्रिया करते किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे देशाचा आर्थिक विकास 2014च्या पूर्वी देशाचा आर्थिक विकास 7.8% होता किंवा त्या 7-8% किंवा 9% दृष्टीने आपण पाऊल टाकत होतो. पण 2014 नंतर देशामध्ये नोटबंदीचा एक
फार मोठा निर्णय, सरकारच्या चुकीच्या निर्णय क्षमतेची ग्वाही आज आपल्याला दिसून येते. तर सरकारी चुकीच्या यंत्रणेमुळे देशात नोटबंदी ही यशस्वी न झाल्यामुळे देशाच्या बेरोजगारीवर फार मोठा बेरोजगारी देशामध्ये निर्माण झाली. म्हणजे राजकोषीय धोरण हे धोक्यात आले. तुटीचं अंदाजपत्रक मोठ्या प्रमाणात वाढले. तुटीच्या अंदाजपत्रकामुळे रिझर्व्ह बँकेच्या नीतीमध्ये फार मोठा बदल करावा लागला. रेपो रेट, SLR, CRR यामध्ये मात्र सुद्धा फार मोठा बदल करून देशामध्ये नोटबंदी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची नवीन धोरणे स्वीकारावी लागली. त्याला आपण ऑपरेसिव्ह टॅक्सेशन सिस्टम म्हणतो आपण, हे सुद्धा आपण अवलंबली. राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण हे परस्पर पूरक आहे आणि परस्पर पूरक असावं अशी मात्र देशातील केंद्र आणि राज्य सरकारची एक प्रक्रिया, एक अवस्था असते किंवा त्याची प्रयत्न असते. तर राजकोषीय धोरणामध्ये आपण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही विसंगती दिसते, जी काही फरक दिसतं, जे काही बदल दिसतं, ती अविसंगती म्हणजे विसंगती दूर करण्यासाठी देशाचं राजकोषीय धोरण अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणून राजकोषीय धोरण हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्वरूपाचं दोन्ही प्रकारचं राजकोषीय धोरण आपल्याला दिसून येतं. लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म सिच्युएशन फिस्कल पॉलिसीमध्ये दिसून येतं. हे राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा, देशातील नॅशनल इन्कमचा आणि नॅशनल प्रोडक्शनचा जास्तीत जास्त उपयोग, त्यामध्ये नॅशनल प्रोडक्शनमध्ये वाढ करण्यासाठी, ग्रोथ अँड एक्सपान्शन करण्यासाठी सुद्धा राजकोषीय धोरण अत्यंत उपयोगाचं ठरतं. नॅशनल इन्कम ग्रोथ निर्माण करण्यासाठी सुद्धा फिस्कल पॉलिसी अत्यंत उपयोगी ठरते. म्हणजे अशा प्रकारची वैशिष्ट्ये राजकोषीय धोरणाची आहेत असं मी सांगू शकतो. तर राजकोषीय धोरणाची साधने, त्याला आपण टूल्स ऑफ फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण, त्यावर सुद्धा विवेचन करणं अत्यंत महत्वाचं आहे. राजकोषीय धोरणाची साधने हे खालील प्रमाणे आहेत. समजा आपल्याला एखाद्या देशाचं किंवा एखाद्या देशामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसाय यामध्ये पूर्वनिर्धारित उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल किंवा एखाद्या देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये करारोपण पॉलिसी नवीन स्वरूपाची निर्माण करायची असेल, नवीन करारोपणाची प्रक्रिया सुरुवात करण्यासाठी देशामध्ये त्यामध्ये एक सर्वे निर्माण झाला पाहिजे, सर्वे झाला पाहिजे. संशोधन म्हणजे रिसर्च प्रोसेस, एक सिस्टीम आपण निर्माण करून एक डाटा संकलित करणं आवश्यक आहे. आणि डाटा संकलित झाल्यानंतर, त्या डाटा संकलित केल्यानंतर जो आपण ऍप्लिकेशन तयार करतोय, अनालिसिस करतोय, त्या अनालिसिस डाटा तयार करून सार्वजनिक व्यय, सार्वजनिक कर्ज आणि करारोपणाच्या प्रक्रिया, अशा तिन्ही प्रक्रियेचा उपयोग या राजकोषीय धोरणामध्ये व्यवस्थितपणे ठेवण्याची प्रक्रिया राज्य आणि केंद्र सरकारची असली पाहिजे. राजकोषीय धोरणाची प्रमुख साधनं हे खालील प्रमाणे सांगता येईल. पहिलं साधन आहे सार्वजनिक व्यय, दुसरं आहे करारोपण, तिसरं आहे सार्वजनिक कर्ज आणि चौथं आहे अंदाजपत्रक. हे 4 टूल्स आहेत. देयर आर 4 टूल्स ऑफ फिस्कल पॉलिसी. आता हे फिस्कल पॉलिसी डिटरमिन करण्यासाठी किंवा पुढे त्याला अंमलात आणण्यासाठी तेजी मंदीच्या व्यापार चक्राचं संकट, देशामध्ये कोणतं चक्र आहे, व्यापार चक्र हे कशा स्वरूपाचं आहे, तेजीचं आहे की मंदीचं आहे, म्हणजे देशामध्ये व्यापार चक्राचं संकट नाहीसं करून देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये समजा आता मंदीचं वातावरण आहे, मंदीच्या वातावरणामध्ये देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण होऊ शकत नाही. सरकारने किती 100 आश्वासन दिले, कोणत्याही अर्थतज्ञाला आणून जर देशाची व्यवस्था एका 24 तासात उभारू शकत नाही, तर आर्थिक मंदी ही दीर्घकाळ चालणारी मंदी असते. सरकार किती ग्वाही देत असली आपल्या देशामध्ये की आपण 9%, 10% ग्रोथ निर्माण करू, देशामध्ये GDP -23.9 आहे, तर देशाचा आर्थिक विकास किती टक्के असला पाहिजे, तो -10% आहे. हे स्वीकारावं लागेल. रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेलं आहे. देशामध्ये 20 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्यासाठी सरकारने कोविड-19 मध्ये सरकारने खर्च केले. अनेक प्रकारचे प्रोत्साहन पॅकेज सरकार देऊ पाहते, बँकांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक देऊ पाहते, तरी बँका मात्र सुधारू शकत नाही. आपल्याला आपणही मान्य करायला पाहिजे की 20 लाख कोटी रुपयाचा NPA या 31 डिसेंबर पर्यंत होईल अशी ठाम ग्वाही अर्थशास्त्रज्ञ देतात. हे सरकारने स्वीकारलं पाहिजे, कारण
संपूर्ण बँकांची वित्तीय व्यवस्था ही ढासळलेली आहे. उद्योग व्यापार व्यवसायामध्ये जे काही सरकारने कर्ज दिलं, जे काही जनतेला कर्ज वाटलं, त्या कर्जाची परतफेड सरकारच्या नियंत्रणात नाही आहे. अनेक प्रकारच्या कायद्याचा वापर करून सुद्धा ते नियंत्रणात येत नाही. तर अशा पद्धतीने हे दुष्चक्र आर्थिक मंदीचं सावट मोठ्या प्रमाणात घेरलेलं आहे. भारताला फार मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होत आहे. नेपाळ, बांगलादेश या देशाच्या पेक्षा जास्त गती मात्र फार मोठी किंव येतं की एवढ्या मोठ्या देशामध्ये इतकी मोठी बेकारी, इतकी मोठं दारिद्र्य, इतकी मोठी असमानता आहे. आणि हे दूर करण्यासाठी, देशात आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी रोजगारीचं तंत्र सरकारने मोठ्या प्रमाणात वापरलं पाहिजे. टॅक्सेशन सिस्टीम, जाचक स्वरूपी ऑपरेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम वापरून सरकारने 28% जीएसटी निर्माण केला. 28% जीएसटीचा दर ठेवून सरकारने जो वित्त निर्माण केलं किंवा उत्पन्न गोळा केलं, त्या उत्पन्नाचं सरकारनं वितरण केलं का? सरकारने जर ते उत्पन्न व्यवस्थितपणे वितरित केलं असतं तर एवढी मोठी महामंदी देशात निर्माण झाली नसती. म्हणजे अमेरिका, इटलीमध्ये किंवा अमेरिका, फ्रान्समध्ये कोविड-19ने अनेक 1.5 लाख लोक मरण पावले. आपल्या देशामध्ये 1,20,000 लोक कोविड-19 मुळे मरण पावले. तर हे मृत्यूचा आकडा आहे. या देशातली भयावह स्थिती मंदीच्या सपाट्यामध्ये सापडलेली आहे. उद्योग व्यापार संपूर्ण क्षेत्र मंदीच्या सपाट्यात सापडलेलं आहे. यामध्ये राजकोषीय धोरण अभ्यास करण्याची फार मोठी गरज आहे, त्याचं महत्व आहे. हे आजच्या लेक्चरमध्ये मी इथे एवढं बोलून माझं लेक्चर संपवतो. थँक्यू.